नमस्कार मान्यवर मित्रमैत्रिणींनो आणि माझ्या मराठी रसिकांनो. माझे नाव रेवती धनंजय निगडे. माझा नंबर 252. आज मला माझ्या अपेक्षा या विषयावर भाषण करण्याचा मान मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या या सुवर्ण संधीचे मी मनपूर्वक आभार मानते. आज मी इथे एक मराठी माणूस म्हणून उभी आहे. ज्या भाषेने मला बोलायला शिकवलं, विचार करायला शिकवलं, त्या भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हे केवळ सन्मानाचे नाही तर अभिमानाचे पर्व आहे. माझ्या मते मराठी ही केवळ भाषा नाही तर संस्कृती, परंपरा आणि अभिव्यक्तीचे सजीव साक्ष आहे, ज्या माध्यमातून आपण आपली वाटचाल, आपले स्वप्न, आपल्या संस्कृतीचे दर्शन करतो. भाषा टिकेल तर संस्कृती जिंकेल, या युक्तीप्रमाणे आपण आपल्या मातृभाषेचे संरक्षण करायला हवे. ही केवळ पद नाही तर जबाबदारी आहे. यासाठी माझ्या काही ठाम अपेक्षा आहेत. पहिली, शिक्षणात मराठीला हक्काचं स्थान मिळावं. शाळा कॉलेजांमध्ये मराठी शिकवताना तिचा वैभव, तिचा गोडवा विद्यार्थ्यांच्या मनात भरला जावा. भाषा ही केवळ विषय न राहता अभिमान बनावे. दुसरी, तंत्रज्ञानात मोबाईल, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता येथे मराठीचा समान व सन्मानाचा वापर व्हावा. तिसरी, साहित्याचा जागतिक प्रसार व्हावा. आपल्या संतांच्या अभंगांपासून ते आधुनिक कादंबऱ्यांपर्यंत यांचा जगप्रसिद्ध अनुवाद व्हावा. चौथी, तरुण पिढीने सोशल मीडियावर, यूट्यूबवर, पॉडकास्टमध्ये स्वच्छ व सुंदर अभिजात मराठी भाषेचा वापर करावा. भाषा जिवंत ठेवणं ही जी ताकद तरुण पिढीकडेच आहे. मराठी भाषेचा दर्जा हे केवळ गौरव नाही तर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण आपल्या भाषेला घराघरातून जागतिक पातळीवर नेले तरच ह्या दर्जेचा खऱ्या अर्थाने साजरा करण्यात येईल. म्हणूनच मला आशा आहे की आपली संस्कृती, आपली परंपरा, साहित्य, कला या सर्वांना आपली पुढील पिढी योग्य ठिकाणी मान देईल. आपली भाषा आपल्याला ओळख देते. म्हणूनच मला असे वाटते की आपण आपल्या भाषेचे संरक्षण करावे, त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावे. शेवटी एकच, मराठी माझी माय, मराठी माझा अभिमान. जपूया आपण सर्व अभिजात भाषेचा मान. धन्यवाद.